नमस्कार. स्वामी परमानंद लिखित कृष्ण सखा माझा भाग 4 हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण अनयाला सापडली प्रेमपत्र या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. वा कृष्ण वा, मोठं तत्वज्ञान सांगता सांगता तू तर आता काव्यात्मकही बोलू लागलास. परंतु लक्षात ठेव की काव्य म्हणजे केवळ स्वप्न, आणि या स्वप्नाळू वृत्तीने मन अधिकच दुर्बल होतं आणि मग ते मन वस्तुस्थितीला सामोरे जाण्याचं टाळू लागतं. एवढं ते कमजोर झालेलं असतं. परंतु मी मनाने पूर्णपणे सबल आहे. त्यामुळे मला कोणाच्याही प्रेमाची जरुरीच नाही. कोणाच्याही सहाय्याची किंवा मदतीची मला काहीच आणि कधीच आवश्यकता वाटली नाही आणि वाटणारही नाही. ईश्वराला एक तत्त्व म्हणून मानणं ठीक आहे, परंतु ईश्वराचं प्रेम वगैरे या भाकड कथा किंवा शुद्ध थापाच आहेत. कारण प्रेमाचा अनुभव घ्यायला किंवा द्यायला ईश्वर हा काही व्यक्ती नाही, आणि ईश्वर व्यक्तीच्या रूपाने प्रगट होतो हे बोलणं तर बाष्कळच आहे. सामान्य मनुष्य हा सामान्य मनुष्यच आहे, आणि ईश्वराचं अस्तित्व हे मनुष्याच्याही पलीकडचं आहे. म्हणून तर त्याला आपण ईश्वर म्हणतो ना. तो जर सामान्य मनुष्यासारखा प्रगट होऊ लागला तर मग त्याचं ईश्वरत्व ते काय राहिलं, आणि मग त्याला ईश्वर तरी कोण म्हणणार. तेव्हा उगाचच वारंवार ईश्वराचा उल्लेख करून आपल्या अडचणी दूर तर होणार नाहीतच, परंतु आणखीन वाढतीलच. इथे माझी तक्रार तुझ्या आणि राधेच्या संबंधांविषयी असताना कृष्णा, तू निष्कारण ईश्वराच्या नावावरती आपलं दुष्कृत्य लपवत आहेस आणि मूळ प्रश्नावरून सर्वांचं मन जाणून बुजून विचलित करून त्या प्रश्नाचा गुंता वाढवत आहेस. अरे कृष्णा, ईश्वर व्यक्तीच्या रूपाने प्रगट होतो असं मानणं आणि तसा प्रचार करणं हेच मुळे चुकीचं आहे. आणि व्यक्तीलाच ईश्वर मानून त्याच्यावर प्रेम करणं किंवा त्याची भक्ती करणं हा तर निव्वळ अधर्मच आहे. अरे ईश्वराची भक्ती करायची तर कितीतरी मूर्ती आहेत की, आणि देवळं काय कमी आहेत. बरं कृष्णा, त्यातूनही ईश्वर सर्वांठाई आहे हे तुझं म्हणणं जर खरं मानायचं असेल तर मग तो ईश्वर काही फक्त तुझ्या ठिकाणीच नाही, तो माझ्याही ठिकाणी आहेच की. मग राधेने तुलाच ईश्वर मानून तुझ्यावरती का प्रेम करावं, तुझीच भक्ती का करावी. राधेने मलाच ईश्वर मानावं आणि माझीच भक्ती करावी. घरच्या घरी मी एवढा उपलब्ध असताना दुसरीकडे ईश्वराला शोधायचं मग कारणच काय. अरे घरच्यांना दूर करायचं आणि बाहेरच्यांना जवळ करायचं हे कुठलं प्रेम, ही कुठली भक्ती आणि हे कुठलं ज्ञान. याला तर केवळ जादा शहाणपण असंच म्हणावं लागेल. अनयाच्या उपरोधिक आणि कुत्सित बोलण्याने जराही विचलित न होता कृष्ण ठामपणे बोलू लागला. अरे अनया, ईश्वराचं अस्तित्व स्वतः ठाई अनुभवणं म्हणजे काही पोरखेळ नाही किंवा तो केवळ शब्दांचाही खेळ नाही. एखादी गोष्ट शब्दाने कळली म्हणजे काही ती अनुभवाची झाली नाही. जिथे ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव आहे तिथे मन अत्यंत निर्मळ आहे आणि बुद्धीही अत्यंत शुद्ध आहे. तिथे कोणत्याही विकाराला किंवा अहंकाराला जागाच नाही. तिथे स्वतःविषयी काहीही स्वार्थ तर शिल्लक राहिलेला नाहीच, पण सर्वांविषयी आपलेपणा आणि प्रेम आहे. तिथे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित आणि व्यथेने व्यथित होणं आहे. तिथे सर्वांविषयी कळवळा आहे आणि सर्वांना सुख आणि स्वास्थ्य लाभावं म्हणून स्वतः केवढे तरी कष्ट सहन करणं आहे. तेव्हा ज्यांची मनं विषयामुळे मलिन झालेली आहेत, ज्यांच्या बुद्धीच्या ठिकाणी विकार आहेत, ज्यांचं चित्तच अशुद्ध आहे आणि ज्यांच्या श्वासाश्वासातून केवळ अहंकाराचा वास प्रकट होत आहे, त्यांनी ईश्वराविषयी बोलण्याचं धाडस करू नये किंवा त्यांनीच केवळ ईश्वराविषयी फक्त गप्पाच माराव्यात. त्या भूलतापांना कोणीही फसणार नाही. खुद्द स्वतःसुद्धा त्यांचा त्यांच्याच बोलण्यावर विश्वास नसतो. आतून आपल्या बोलण्यातील पोकळपणा आणि घमेंड यांची त्यांनाच पूर्णपणे जाणीव असते. अनया, एक गोष्ट पुरतेपणे लक्षात ठेव की ज्यांच्या ठिकाणी ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव असते त्यांना त्या ईश्वराचं अस्तित्व सर्वत्र आणि सर्वांच्याच ठिकाणी जाणवत असतं. म्हणून त्यांच्याकडून कधीही कोणाचा अनादर किंवा अवमान किंवा एखाद्याला कमी लेखून त्याला दुरुत्तर करणं कधीच घडणार नाही, तर सर्वांविषयी नम्रता आणि आदरच त्यांच्या ठिकाणी असणार. तेव्हा एखाद्याच्या ठिकाणी ईश्वर तत्वतः असणं आणि तो ईश्वर त्याचा अनुभवाचा असणं यात जमीन आसमान एवढा फरक आहे. ज्यांना ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव असते ते कधीच अहंकाराने माझ्या आणि माझ्याच ठिकाणी ईश्वर आहे अशी वल्गना करत नाहीत. ते सर्वांना व्यापक ईश्वराच्या सत्तेची जाणीव करून देतात आणि सर्वांना त्यांच्या ठिकाणच्या ईश्वराच्या अस्तित्वाची ओळख करून देतात. तेव्हा ईश्वराच्या अस्तित्वाविषयी बोलण्याचं तुला मुळी कारण नाही आणि तुझा तो अधिकारही नाही. अर्थात बोलणाऱ्याचं तोंड बंद करता येत नाही हे खरं आहे,
पण ऐकणारा आपले कान नक्कीच बंद ठेवू शकतो. अनया, मला तुला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. ईश्वराचं अस्तित्व सर्वांच्या ठिकाणी आहे, म्हणून ते तुझ्या ठिकाणी आहे असं जे तू म्हणतोस ते जर खरं आहे, तर मग त्या ईश्वराचं अस्तित्व राधेच्या ठिकाणी असलं पाहिजे, हेही खरंच नाही का? मग तिने तरी तुझीच भक्ती का करावी? तुलाही तिची भक्ती करता येणं शक्य नाही का? पण तुझी एकच अडचण आहे की तू पुरुष आहेस आणि तिचा पती आहेस आणि ती एक स्त्री आहे आणि त्यातून तुझी पत्नी आहे. तेव्हा भक्ती करायची की नाही आणि कोणाची करायची हे ठरवण्याचं स्वातंत्र्य ज्याला त्याला आहे. मी हे राधेला कधी माझी भक्ती कर असं सांगितलेलं नाही. मुळात भक्ती ही कोणाचीही कोणावर सक्तीच असू शकत नाही, कारण प्रेम आणि श्रद्धा यातूनच हा भक्तिभाव निर्माण होतो. असा भाव जर राधेच्या ठिकाणी माझ्याविषयी निर्माण झाला असेल तर तो मी नाकारूच शकत नाही. त्या भावाचा स्वीकार करण्याचा आत्मविश्वास आणि मनोबळ माझ्या ठिकाणी निश्चितपणे आहे. अनया, तू म्हणतोस त्याप्रमाणे देवळं आणि त्यातील देवदेवतांच्या मूर्ती हे सुद्धा काही जणांचं श्रद्धास्थान असू शकेल, परंतु या मूर्ती तर ईश्वराच्या अस्तित्वाच्या केवळ प्रतिमात्मक अशाच आहेत. त्या मूर्ती जड असतात, त्यांच्या ठिकाणी चैतन्य असत नाही. त्यामुळे त्या मूर्ती ना कोणाशी बोलू शकतात ना कोणी त्यांच्याशी बोलू शकतं. पण बोलल्याशिवाय आणि सांगितल्याशिवाय सर्वसामान्यांचं दुःख निवारण कसं होणार आणि त्यांच्या अज्ञानाचं निवारण कोण करणार? कारण अज्ञान हेच तर सर्व दुःखांचं मूळ आहे. सामान्यांना प्रेमाने जवळ कोण करणार? त्यांच्या दुःखात आपलेपणाने सहभागी कोण होणार? त्यांना प्रत्यक्ष सुखी कोण करणार आणि त्यांना प्रत्यक्ष भक्तीचा आनंद कोण अनुभवायला आणून देणार? हे तर जडमूर्ती करून अपेक्षित नाहीच आहे. त्यासाठी तर मानव रूपातील चैतन्यमूर्ती आहेत. त्या चैतन्यमूर्तींच्या ठिकाणी ईश्वर अनुभवण्याचं चैतन्य तर जागृत असतंच, पण त्याचबरोबर त्यांच्या ठिकाणी ईश्वरी प्रेमाचं चैतन्यही खेळत असतं. म्हणूनच ते सर्वसामान्यांना त्या ईश्वरी प्रेमाचा अनुभव आणून देऊ शकतात आणि त्यातून ज्यांच्या ठिकाणी भाग्यवशात ते ईश्वरी प्रेम निर्माण होतं त्यांच्या प्रेमाचा स्वीकारही ते करू शकतात. त्यामुळे सामान्यातील सामान्याकडूनही ईश्वराच्या या सगुण प्रेमाने ईश्वराची भक्ती घडू शकते आणि खऱ्या आनंदाचा अनुभव घेता येतो. त्यांची जीवनं खऱ्या अर्थाने सार्थ आणि धन्य होतात. कृष्णाने केलेला न्याय. कृष्ण जरी अनयाला उद्देशून बोलत होता तरी त्याचा प्रभाव मात्र सर्वांवर आणि त्यामध्येही नंदावर विशेषत्वाने होत होता. कृष्णाचं बोलणं एवढं बिनतोड आणि तर्कशुद्ध होतं की अनयालाही त्याच्यापुढे काहीही बोलता येणं शक्य होत नव्हतं. परंतु कृष्णावरच्या रागाने आणि द्वेष मत्सराने त्याच्या मनाचा पूर्ण ताबा घेतलेला असल्यामुळे अनयाची अस्वस्थता अधिक वाढत होती. तरीही काय बोलावं हे निश्चितपणे सुचत नसल्यामुळे अनय केवळ जागच्या जागीच बसून चुळबुळ करत राहिला. त्याच्या वादाच्या मुद्द्यांना कृष्णाने योग्य आणि चोख उत्तर दिल्यामुळे अनय निरुत्तर झाला होता. परंतु आपली हार मानायला तयार नसलेला अनय वादाचे नवीन मुद्दे शोधून काढण्यासाठी विचारात मग्न झाला होता आणि थोडा वेळ बाह्यांगाने तरी मौन धरून बसला होता. परंतु न राहून नंदाने मात्र बोलायला सुरुवात केली. कृष्णावरच्या प्रेमाने आणि कौतुकाने नंदाचं मन अगदी भरून आलं होतं आणि तेच त्याच्या शब्दातून वाहत होतं. हे कृष्णा, तुझं बोलणं अगदी यथार्थ आणि संयुक्तिकच आहे. कोणाही प्रामाणिक व्यक्तीला तुझ्या बोलण्यातील सत्य हे मान्यच करावं लागेल. परंतु जो स्वतःच्याच बुद्धीला प्रमाण मानून चालतो आहे त्याला मात्र अर्थातच तुझं बोलणं रुचणार नाही आणि पटणारही नाही. मला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे की तू जी ही सत्य आणि स्पष्ट ज्ञानवचनं बोलत आहेस ती काही तू कुठल्या ग्रंथवाचनाने किंवा कोणी शिकवल्यामुळे बोलत नाहीस, कारण हे ज्ञान कोणी शिकल्याने किंवा अभ्यासाने प्राप्त होणारं असं मुळीच नाही. परंतु तुझ्या ठिकाणी ही बुद्धीची प्रगल्भता आणि विचारांची सखोलता अगदी लहानपणापासूनच आहे. ती मी नेहमीच पाहत आलेलो आहे आणि त्याचं रहस्यही मी जाणून आहे. तुझा जन्म झाल्यानंतर तुझं जातक वर्तवताना महामुनी आणि तपस्वी गर्गमुनीनेच हे मला सांगून ठेवलं आहे. तुझी मानसिकता, तुझी विचारसरणी, तुझी बुद्धिमत्ता ही सर्वसामान्यापेक्षा वरच्या स्तराची आहे. परंतु तरीही सर्वांना तू अत्यंत जवळचा आणि नेहमीच हवा असा वाटतोस. याला कारण म्हणजे तुझ्या ठिकाणी सर्वांविषयी असलेला आपलेपणा आणि म्हणून त्यांच्या दुःखाविषयी असलेला कळवळा हेच होय. तुझ्या या स्वभावामुळे, रूपगुणामुळे आणि मुख्यतः तुझ्या व्यक्तिमत्वामुळे सर्वजण तुझ्याकडे अगदी सहजपणे आकर्षिले जातात. तुझ्याशी अत्यंत मोकळेपणाने वागतात आणि तुझ्या प्रेमाचा अनुभव त्यांच्या परीने घेतात. त्यामुळेच तुझ्या सहवासाचा प्रत्येकाला कमी जास्त लाभ होत असतो. अर्थात तू काही असा फरक मुद्दामून करत नाहीस, परंतु ज्याच्या त्याच्या स्वभावामुळे हा फरक पडत असतोच. मात्र त्याची जबाबदारी तुझ्यावर मुळीच येत नाही. हे कृष्णा,
प्रत्येक व्यक्तीचं अस्तित्व हे वेगळं आणि स्वतंत्र आहे हे जे तू सांगतोस ते तत्वतः अगदी बरोबरच आहे आणि तीच जाणीव तू प्रत्येकाला करून देत असतोस. त्याचबरोबर तू प्रत्येकाला त्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकीचीही जाणीव करून देत असतोस. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण व्यक्तिगत स्वातंत्र्याचा जरी तू पुरस्कर्ता असलास तरी तुझ्या स्वैराचाराला मुळीच पाठिंबा नाही हे यावरून सिद्ध होतं. म्हणूनच व्यक्ती स्वातंत्र्य आणि कौटुंबिक बांधिलकी याचा समन्वय साधायला तू सांगत असतोस. प्रत्येकाच्या ईश्वराशी असलेल्या नात्याचं तू स्मरण करून देतोस आणि ते नातं अनुभवण्याचं प्राधान्य आणि स्वातंत्र्य याचा आग्रह तू धरत असतोस. बाकी सर्व नाती ही दुय्यम आणि पूरक आहेत असं तुझं सांगणं असतं. अशा ईश्वराच्या नात्याचं प्रत्येकाला स्मरण करून देण्याचा आणि त्या नात्याचा अनुभव घेण्याचं मनोबळ प्रत्येकाला प्राप्त करून देण्याचा तुझा प्रयत्न असतो. त्याच्यासाठीच तुझं जीवन आहे आणि तेच तुझ्या जीवनाचं कार्य आहे याची पूर्ण जाणीव माझ्या ठिकाणी गर्गमुनींच्या सांगण्यामुळे आहे. मलाही काही वेळा त्याचं विस्मरण होतं हे खरं आहे, परंतु पुन्हा तुझं विशेषत्वाने वागणं आणि बोलणं पाहिलं की माझ्या ठिकाणची ती जाणीव पुन्हा जागी होते आणि तुझं महात्म्य पुन्हा जाणवू लागतं. हे कृष्णा, परंतु मुख्य प्रश्न असा आहे की सामान्य विचारांच्या आणि सामान्य बुद्धीच्या लोकांना तुझं हे सांगणं कळावं कसं? त्यांच्या समजशक्तीच्या ते पलीकडे असल्यामुळे तुझं सांगणं आणि त्यामागील तुझी भूमिका त्यांना आकलन होणं हे कठीण नव्हे तर जवळजवळ अशक्यच आहे. यात त्यांचा तरी काय दोष आहे बरं? तेव्हा मला तरी असंच वाटतं की तू त्यांचा नाद सोडून द्यावास हेच बरं, कारण त्यातूनही एखाद्याला तुझं सांगणं पटलं आणि भावलं तरी त्याला तसं वागता येणं हे तर अधिकच मानसिक क्लेशाचं आहे. राधेकडे पाहिलं असता हीच गोष्ट सिद्ध होत नाही का? तुझ्याकडे ती अगदी वेगळ्या आणि विशेष दृष्टीने बघते हे तर स्पष्टपणे सर्वांना दिसतंच आहे. परंतु तिची ती दृष्टी ही तिच्या कुटुंबियांना आणि विशेषतः तिच्या पतीला म्हणजे अनयला कळावी कशी आणि मानवावी तरी कशी? त्याच्या काही मर्यादा पडत असतील हे खरं आहे, परंतु त्याच्या त्या मर्यादा आहेत हे आपण मान्यच करायला हवं. एक गोष्ट तर खरीच आहे ना की राधेचे आणि तुझे कितीही प्रेमाचे आणि जवळकीचे संबंध असले तरी आज राधेच्या बाह्य जीवनाची सर्व जबाबदारी अनयवरतीच आहे. राधा तिच्या मनाने जरी कितीही स्वतंत्र असली तरी ती बाह्यांगाने पूर्णपणे अनयवरच अवलंबून आहे हे तर आपल्याला विसरता येत नाही. आणखीन एक गोष्टही स्पष्ट आहे की राधेची जबाबदारी तू काय मी सुद्धा घेऊ शकत नाही, कारण ती काही अनाथ किंवा असहाय्य नाही तर ती एक विवाहित स्त्री आहे. तेव्हा कृष्णा, मला तरी असंच वाटतं की राधेचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि तिच्या पतीशी असलेली बांधिलकी यांचा वस्तुनिष्ठ विचार करण्याची वेळ आलेली आहे. या एकमेकांना पूरक असलेल्या दोन्ही गोष्टींमधील आत्ताच्या परिस्थितीत कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणं आवश्यक आहे याचाच निवाडा आता करायला हवा असं मला वाटतं. मला खात्रीपूर्वक असं वाटतं की हा निवाडा तूच अगदी योग्यपणे करू शकशील, कारण असा योग्य निवाडा करण्यासाठी आवश्यक असलेलं शुद्ध मन आणि सम्यक बुद्धी केवळ तुझ्याच ठिकाणी आहे. मुख्य म्हणजे तुझ्या ठिकाणी अनय आणि राधा या दोघांविषयी सारखाच आपलेपणा आहे आणि त्या उभयतांच्या असलेल्या अडचणीसुद्धा तूच यथार्थाने जाणून आहेस. तेव्हा प्राप्त परिस्थितीतून काय मार्ग काढावा आणि काय निर्णय द्यावा याचा निवाडा तूच करावास असं मला अगदी मनपूर्वक वाटतं, कारण तुझा निर्णय हाच खऱ्या अर्थाने निपक्षपाती, अचूक, सर्वांच्याच हिताचा आणि सर्वांनाच आचरणीय असेल असा मला पक्का विश्वास आहे. नंदाचं बोलणं ऐकून एवढा वेळ मनात अत्यंत अस्वस्थ असूनही स्वस्थ बसलेला अनय रागाने एकदम उसळून बोलू लागला. वा नंदराज वा, आपल्या न्यायबुद्धीची तर अगदी कमालच झाली. अहो, माझ्या तक्रारीत जो मुख्य आरोपी आहे त्यालाच तर तुम्ही न्यायनिवाडा करायला सांगत आहात. आपल्या मुलाच्या बुद्धीवरील असलेला हा तुमचा विश्वास म्हणजे तर तुमच्या पुत्राविषयी असलेला मोहाचा अगदी कळसच आहे. तुमच्या मुलाचं कौतुक तुम्ही जरूर करा आणि तुमचं कौतुक तो करेल, परंतु तुमच्याकडून न्यायाची कोणतीही अपेक्षा मला तरी धरता येत नाही. असा न्याय करण्याचा आणि देण्याचा कृष्णाला तर काहीही अधिकार नाही, कारण तो त्यासाठी लायकच नाही. पुत्रमोहाने युक्त झाल्यामुळे तुम्हीही योग्य निवाडा करण्याच्या मनस्थितीत आहात असं मला वाटत नाही. आता माझा मलाच निर्णय घेऊन काहीतरी ठरवावं लागणार असं दिसतं. हे नंदराज, तसं पाहिलं तर माझ्यासाठी 3च मार्ग उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे राधेला तिच्या माहेरी कायमचं नेऊन पोचवायचं. दुसरा मार्ग म्हणजे मीच गोकुळ सोडून कुठेतरी निघून जायचं. आणि नाहीतर तिसरा मार्ग म्हणजे मी माझ्या सर्व कुटुंबासह या गोकुळाचा कायमचा त्याग करून दुसऱ्या कुठल्या तरी नगरात जाऊन राहायचं, जेणेकरून राधा आणि कृष्ण यांचा संपर्क कायमचा तुटेल आणि त्यांचा एकमेकांशी काहीही संबंधच येणार नाही. परंतु मुख्य प्रश्न असा आहे की माझी काहीही चूक नसताना मी माझं कौटुंबिक स्वास्थ्य का बिघडावं आणि का गमवावं? कारण एवढी वर्ष
म्हणजे अगदी माझ्या लहानपणापासून मी या गोकुळामध्ये राहिलो आणि वाढलो असताना माझा या गोकुळातच सुखासमाधानाने राहण्याचा हक्क मी का म्हणून सोडून द्यावा? आता कृष्णाला गोकुळ सोडून जायला सांगणं तुम्हाला तर कधीच शक्य होणार नाही. मग मी करावं तरी काय? असंच गोकुळात खितपत पडत राहून अपमानित जीवन जगत राहावं का? पण असं लाजीरवाणं जीणं जगण्यात काय अर्थ आहे? आणि असं जीवन मी का म्हणून जगावं? मलाही माझा काहीतरी स्वाभिमान आहेच की. या सर्वातून माझ्यासाठी एकच मार्ग मोकळा राहतो, तो म्हणजे मथुरेला जाऊन प्रत्यक्ष कंस महाराजांकडे माझ्यावरील अन्यायाची दाद मागणं हा होय. तेव्हा आता मी त्वरित कंस महाराजांना जाऊन भेटतो, म्हणजेच सर्व प्रश्न मिटतील अशी मला खात्री वाटते. अनयाच्या बोलण्याने व्यथित झालेला कृष्ण थोड्याशा दुःखित स्वराने अनयाला म्हणाला, अरे अनया, असं काही करू नको. अरे आपल्या घरगुती मतभेदांमध्ये एकदा का त्रयस्थाला मध्यस्थ म्हणून आणलं की तो त्याचा गैरफायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा त्रयस्थ व्यक्तींना संबंधितांविषयी काहीच आस्था नसते. त्यातून कंसासारख्याला, जो अतिशय दुष्ट आणि क्रूर कर्मा म्हणून प्रसिद्ध आहे, त्याला आपल्यामध्ये आपणहून बोलवून घेणं म्हणजे त्या सैतानालाच आमंत्रण देण्यासारखं आहे. आधीच त्या कंसाची गोकुळावर वक्रदृष्टी आहे. गोकुळामध्ये असलेलं सुख, स्वास्थ्य आणि समाधान कंसाच्या डोळ्यात सतत खुपत असतो. गोकुळाची भरभराट तर त्याला पाहवतच नाही. म्हणून आपणा गोकुळवासींना तो या ना त्या प्रकारे नेहमी त्रास देत असतो. गोकुळामधील दूध, दही, लोणी यासारखे पदार्थ मथुरेच्याच बाजारात आधी विकायला आलं पाहिजे असा त्याचा हट्ट असतो. त्याला जेव्हा आपण विरोध केला होता तेव्हा कंसाने आपल्याला केवढा त्रास दिला होता हे अनया तू विसरलास का? कंसाने आपल्यावर अनेक जाचक कर लादून आपलं मनोबळ खच्ची करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळेला आपण सर्वजण एकोप्याने राहिलो होतो आणि एक दिलाने सर्वांनी विचार करून त्या संकटाला धैर्याने तोंड देऊन त्यातून सुखरूप पार पडलो होतो ना. अनया, हे सर्व तू लक्षात ठेव आणि कंसाकडे जाण्याचा विचार ताबडतोब सोडून दे. सर्व गोकुळाच्या स्वास्थ्यासाठी तू असं करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तुझ्या मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्याची हमी मी घेतो. मी माझे माता पिता नंद आणि यशोदा यांच्या चरणाची शपथ घेऊन इथे जमलेल्या सर्वांसमक्ष असं वचन देतो की यापुढे मी राधेला आणि राधा मला कधीही भेटणार नाही. आम्ही एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा संबंध किंवा संपर्क ठेवणार नाही. परस्परांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षसुद्धा बोलणार नाही. माझ्या वचनावर विश्वास ठेव आणि कंसाकडे जाण्याचा अविचार मनातून काढून टाक, अशी मी तुला सर्व गोकुळवासियांच्या सुखासाठी आणि स्वास्थ्यासाठी प्रेमपूर्वक विनंती करतो. कृष्णाचं बोलणं ऐकून अनय थोडा नरमल्यासारखा झाला खरा, परंतु त्याच्या मनातील कृष्णाविषयीचा राग काही कमी झाला नव्हता. तो कायमच होता. तो राग मनात तसाच धरून अनय बोलू लागला. कृष्णा, एक गोष्ट पक्केपणाने लक्षात ठेव की गोकुळाच्या हिताची काळजी तुझ्याप्रमाणे मलाही आहे. किंबहुना माझ्या ठिकाणी ती काळजी तुझ्यापेक्षा जास्तच आहे हे तू समजूनस. एकीकडे तुला गोकुळाच्या स्वास्थ्याची काळजी आहे असं तू म्हणतोस खरा, परंतु गोकुळामधील अनेक जणांच्या ठिकाणी आणि अनेक कुटुंबांमध्ये मानसिक अस्वास्थ्य निर्माण करायला तूच तर कारणीभूत होत आहेस. आणि हे तू सर्व जाणून बुजून करत आहेस. प्रत्येक व्यक्तीचं अस्तित्व स्वतंत्र आहे असे अनेकांच्या मनात तूच तर भरवून दिलं आहेस. त्यामुळे कुटुंबामध्ये मानसिक दुरावा निर्माण होऊन फूट पडायला सुरुवात झाली. अर्थात तुझंच ते धोरण होतं. कुटुंबातील व्यक्तींना वेगवेगळं करून त्यांच्या ठिकाणी तुझं महत्त्व तुला वाढवायचं होतं. त्यात तुला बऱ्यापैकी यशही मिळालं आणि सर्वात यशस्वी तू आमच्या कुटुंबात झालास हेही मान्य करायला हवं. तेव्हा माझ्या बोलण्याचा मुद्दा हाच आहे की गोकुळाच्या हितासंबंधी मला कोणीही काहीही सांगण्याची जरूर नाही. तू तर त्यासंबंधी मला काही शिकवण्याची गरजच नाही. माझ्या कुटुंबाच्या स्वास्थ्याबरोबर मी गोकुळाच्या सुरक्षिततेच्या विचारालाही तेवढंच प्राधान्य देणार हे तू नक्की समजूनस. मला काही कंस महाराजांकडे जाऊन तक्रार करण्याची हौस नाही. त्याचे होणारे संभाव्य दुष्परिणाम मलाही कळतात. परंतु मला जर गोकुळात न्याय मिळू शकला नाही तर मला नाईलाजाने का होईना पण कंसाकडे जावं लागेल, एवढंच माझं म्हणणं आहे. कृष्णा, यापुढे तू आणि राधा एकमेकांना कधीच भेटणार नाही आणि एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवणार नाही असं वचन तू मला देतोयस. परंतु तुझा भरवसा तरी धरावा कसा? कारण दिलेलं वचन मोडणं हा तर तुझा सहज स्वभाव आहे. तुझं काहीच खरं नसतं. राधेवरील तुझं प्रेम तरी खरं आहे का? एकीकडे तुमचे अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत असं तुम्ही म्हणता, तर आता यापुढे एकमेकांना कधीही भेटणार नाही असंही तूच म्हणतोस. तुमचं खरं प्रेम असतं तर एकमेकांपासून दूर राहण्याची अशी भाषा तू बोललाच नसतास. तेव्हा राधेवरचंही तुझं प्रेम खरं नाहीच. प्रेम या नावाखाली सुखाचाच अनुभव तू घेतला असणार आणि नंतर त्या सुखाचा कंटाळा आल्यामुळे आता राधेला तेवढ्याच सहजतेनं सोडून द्यायलाही तू तयार झाला आहेस.
यावरून राधेच्या प्रेमाबाबतीतही तू किती प्रामाणिक आणि केवढा गंभीर आहेस हेच उघडकीला येतंय. मला वाटतं की राधेला आता तरी लक्षात येईल आणि तिचे डोळे पूर्णपणे उघडतील, कारण तुम्ही एकमेकांना भेटणार नाही हा निर्णय केवळ तुझाच आहे. राधेनं तसं कुठे ठरवलं आहे? तुझा निर्णय राधेने मान्य केला आहे का? अर्थात याबाबत तिला काही पर्यायच नाही म्हणा, कारण तू हो म्हटलंस की हो आणि तू नाही म्हटलं की नाही असंच तिला म्हणावं लागणार. तुझ्या मनाच्या लहरीप्रमाणे राधेला ठरवावं लागणार. आता तुलाही राधा नकोशी झालेली दिसते. एकंदरीत तुलाही तिचा कंटाळा चाललेला दिसतो. त्यामुळेच राधेला न भेटण्याचा निर्णय तू अगदी सहजपणे घेतलेला दिसतोयस. अनयाचं असं उपहासात्मक आणि छद्मीपणाचं बोलणं आणखी कितीतरी वेळ चालू राहिलं असतं, पण त्याचं बोलणं मध्येच थांबवत कृष्ण थोड्याशा त्वेषानेच अनयाशी बोलू लागला. अरे अनया, थांब. यापुढे एक चकार शब्दही बोलू नकोस, कारण तू कितीही वेळ बोलत राहिलास तरी तुझ्या मनातील घाणीचा काही निचरा होणं शक्य नाही. एखाद्या मद्य प्यायलेल्या मनुष्याला विंचवाने डंख करावा तशीच तुझी अवस्था झालेली आहे. तू नुसता बरळत नाहीस, तर त्यातून तुझ्या मनातील गरळही ओकत आहेस. ते आणखीन कितीही जरी तू ओकलंस तरी तुझं मन कधीच स्वच्छ होणार नाही, कारण तुझ्या अंगातच हे द्वेष मत्सराचं विष भिनलेलं आहे. खरं तर मला तुझी कीवच वाटते, पण त्याहीपेक्षा तुझ्या ठिकाणच्या या विषाचा त्रास इथे जमलेल्या लोकांना आणि विशेषतः राधेला तुझं बोलणं ऐकताना होत आहे. त्याची दया येऊनच मी तुझ्याशी बोलणं करत आहे, नाहीतर तुझं हे असंबद्ध बोलणं हे मुळीच दखल घेण्याच्या लायकीचं नाही हे लक्षात ठेव. मी तुझ्याशी बोलतोय म्हणजे तुला बोलण्याला मी काही महत्त्व देतोय असं मुळीच नाही, परंतु एक मनोरुग्ण म्हणून जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो तेव्हा तुझ्यावरील मूलच्या आपलेपणापोटी मला तुझी कणवच येते आणि केवळ म्हणूनच मी तुझ्याशी बोलण्याचं करत आहे याची जाणीव ठेव. अनया, तुझी मुळात एकच अडचण आहे, ती म्हणजे शारीरिक विषय सुखालाच तू प्रेम समजतो आहेस आणि ते सुख देणाऱ्या व्यक्तीला म्हणजे पत्नीला केवळ एक उपभोग्य वस्तूच मानत आहेस. साहजिकच मग ती वस्तू आपल्याच मालकीची असावी असा तुझा प्रयत्न आहे. त्यासाठीच मग तुला आपला मालकी हक्क वारंवार गाजवणं आवश्यक वाटतंय. परंतु एखाद्याला बाह्यांगाने एक वेळ बांधून ठेवता येईल, परंतु त्याच्या मनावर ताबा मिळवणं कसं शक्य होईल? दुसऱ्याच्या मनाला वश करणं केवळ त्याच्या प्रेमामुळेच शक्य असतं, अन्यथा ती केवळ बाह्यांगाची बळजबरी ठरते. ती सुद्धा एखाद्यावर काही काळापुरतीच करता येणं शक्य आहे, कारण एखाद्याच्या सहनशक्तीचा जर अंत झाला तर तो मग विरोध करणारच आणि क्वचित प्रसंगी त्याच्याकडून बंडही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वच काही आपल्या नशिबाचे भोग समजून स्वस्थ बसतील आणि परिस्थितीला शरण जातील असं नव्हे. व्यक्तीला जर मानसिक आणि भावनिक स्वातंत्र्य नसेल तर मग मनुष्य आणि जनावर यात काही फरकच राहणार नाही. दुसऱ्याला जनावर समजणं आणि त्याला तसं ते वागवणं हे मनुष्याच्या ठिकाणचं अज्ञान नव्हे, तर ती त्याच्या ठिकाणची पशुवृत्तीच आहे. अनया, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव. खरं प्रेम जिथं आहे तिथे केवळ सुखाचा भोग नसतो, तर तिथे दुसऱ्यासाठी केवढा तरी त्यागही घडू शकतो. दुसऱ्याचं सुख, त्याचं स्वास्थ्य, त्याचं हित यासाठी असा त्याग अगदी सहजपणे घडतो. हेच तर खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे. पण या गोष्टी तुला सांगणं म्हणजे केवळ पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखं आहे. सांगूनही तुला या गोष्टी समजतील अशी अपेक्षा करणं म्हणजे एखाद्या भाकड गाईला पाना फुटेल अशीच अपेक्षा करण्यासारखं आहे. एक वेळ सशाचं शिंग रानामनात शोधलं असता सापडू शकेल, मृगजळाचं पाणी पिऊन तहान भागू शकेल, वाळूचे कण रगडून तेल मिळू शकेल, परंतु तुझ्यासारख्या वासनेच्या मळात रुतून बसलेल्याच्या मनाचं समाधान कदापिही करता येणं शक्य नाही, कारण त्या घट्ट झालेल्या मनाने काहीही समजून घेण्याची द्वारं हट्टाने बंद करून ठेवलेली असतात. माझ्या रागवण्याचा तुला निश्चितच राग येईल याची मला खात्री आहे, परंतु हा राग तू माझ्यावर केलेल्या आरोपामुळे मला आलेला नाही, तर तू राधेवर म्हणजे प्रत्यक्ष स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवत आहेस त्याच्यावरती माझा आक्षेप आहे. त्याच्यासाठी हा माझा राग आहे. आपल्या पत्नीच्या भावनांना जाणून घेऊन तिच्या आबरूचं रक्षण करायचं तर राहिलं बाजूलाच, उलट तिच्या शीलाची शंका घेऊन सर्वांसमक्ष तिचं चरित्रहनन करताना तुला मनाची तर नाहीच पण जनाचीही लाज वाटली नाही. एवढा तू खालच्या पातळीवर गेलेला आहेस. राधेवरील केवळ आपलं स्वामित्व गाजवण्यासाठीच तुझा हा अट्टापिटा आहे आणि त्यासाठी राधेचा अवमान झाला किंवा तिची बेआबरू झाली तरी तुला त्याची तमा किंवा फिकीर नाही. एवढी तुझी अधोगती झालेली आहे. मला तर तुझी अत्यंत दयाच येते, परंतु अशी दयनीय अवस्था होणं ही काही कौतुकाची गोष्ट नव्हे, तर त्यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. पण अनया, एक गोष्ट मला तुला तुझ्यावरील आपलेपणापोटी पुन्हा सांगावीशी वाटते की अजूनही स्वतःला सावर, मनाचा हट्टीपणा बाजूला कर
आणि पुन्हा मोकळ्या मनाने सर्व गोष्टींकडे पाहायला सुरुवात कर, तर तुलाही हे खरं प्रेम कळेल. तुलाही या खऱ्या प्रेमाचा अनुभव घेता येईल आणि मग तुलाही खरा आनंद प्राप्त होईल हे निश्चित. त्या परमेश्वराने तुला सुबुद्धी द्यावी हीच माझी त्या परमेश्वराकडे मनपूर्वक प्रार्थना. अनया, हे सर्व बोलणं तर राहू दे, कारण या विषयावर आपण कितीही बोललो तरी कमीच आहे. बरं, मन मोकळं असल्याशिवाय या बोलण्याचा काही उपयोग होणार नाही, हेही खरंच आहे. अनया, आणखीन एक गोष्ट पुन्हा तुला आपलेपणाने सांगावीशी वाटते की तू किंवा राधा किंवा तुमचं कुटुंब यांनी गोकुळ सोडून दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा जरासाही विचार मनात अजिबात आणू नको. अरे, त्याच्या नुसत्या कल्पनेनेच मलाच काय, आम्हा सर्वांनाच अत्यंत वाईट वाटतं. माझं मन तर अत्यंत गलबलूनच आलं. ईश्वराच्या नियतीने आपण सर्व एकत्र आलेलो आहोत, तर त्याच्या इच्छेनुसार आपणही सर्वजण आज तसेच एकत्र आणि एकोप्याने राहू. अरे, ईश्वराच्या नियतीत पुढे काय होणार आहे हे कोणालाच माहिती नाही. काय सांगावं, त्याच्या नियतीत एखाद वेळेस मलाही हे गोकुळ सोडून जावं लागेल, कारण ईश्वर इच्छा हीच अंतिम असते. परंतु आपण स्वतःहून असं काही न करता सर्वांनी आपलेपणाने या गोकुळातच प्रेमाने नांदावं अशी माझ्यासह सर्वांचीच अगदी प्रामाणिक इच्छा आहे. मला खात्री आहे की तुझी इच्छा तीच असणार आणि तुझा निर्णयही तोच असणार. कृष्णाच्या बोलण्याने अनय थोडासा वरमला आणि बाह्यांगाने का होईना पण शांत झाल्यासारखा दिसत होता. त्याच्यातील झालेला हा बाह्य बदल नंदाच्याही लक्षात आला आणि त्याचा योग्य फायदा करून घेण्यासाठी नंद स्वतः अनयाशी शांत आणि समजुतीच्या सुरात बोलू लागला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.